आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर या 10 टिप्स नेहमी लक्षात ठेवा. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. 1. जर तुम्हाला पोटाचे आजार असेल तर तुम्ही आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा. याने तुमच्या पोटदुखीवर आराम मिळेल. जर तुमचे केस मजबूत नसतील तर रोज सकाळी उठल्याबरोबर अगोदर केस विंचरावे. याने तुमचे केस मजबूत होतात व केस गळती थांबते. 3. दिवसातून 1 वेळा तरी तुम्ही दह्याचे सेवन करा. दह्याचे सेवन केल्याने तुमचे यकृत स्वच्छ होते, कारण दह्याचे पाणी हे यकृत स्वच्छ करण्याचे काम करते. 4. जर तुमची त्वचा उन्हात गेल्याने काळी पडत असेल तर तुम्ही सनस्क्रीन लोशन फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये वापरावा. सनस्क्रीन लोशन हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते, ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होऊ शकतो. 5. तुम्हाला जर रोज आळस येत असेल व तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला असाल तर तुम्ही रोज सकाळी पेरूचे सेवन करा. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते. 6. जर तुम्हाला मानसिक त्रास असेल व तुमच्या मनावर मानसिक विपरीत परिणाम झाला असेल तर तुम्ही स्वतःला थोडे सामाजिक बनवा. यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होते. जर तुम्ही लोकांशी बोलतात, त्यांच्याशी वेळ घालवता तर तुमचा मानसिक त्रास कमी होईल आणि तुमच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही. 7. तुम्ही जर तांत्रिक सुविधांऐवजी शारीरिक क्रिया केल्याने तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील. शारीरिक क्रिया म्हणजे काय की तुम्ही कारऐवजी किंवा तुमच्या बाईकऐवजी चालत जा, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. दररोज सकाळी चालल्याने तुमचे मन फ्रेश राहील आणि तुमचे शरीर लवचिक होईल. 8. फ्रीजमधले पदार्थ जास्त दिवस ठेवून ते खाऊ नये. याने पोट खराब होऊ शकते व त्याचबरोबर इतरही आजार होऊ शकतात. भात हा फ्रीजमध्ये ठेवून तो गरम करून खाऊ नये. याने पोटाचा आजार होऊ शकतो. 9. तुम्ही जर सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडा, रवा, पोहे, फळांचा रस किंवा अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश केला तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. 10. जर एखाद्या महिलेला अगोदर हा त्रास होत नसेल, म्हणजे शौचास अडचण येत नसेल, मात्र ती अडचण आता येत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते, म्हणून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.